नमस्कार, मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो। राज ठाकरे यांचे पुत्र अमित शहा यांचा विवाह सोहळा सीकेपी पद्धतीने पार पडलेला आहे। सीकेपी पद्धतीने सर्व रीतिरिवाज जे आहेत ते केले गेलेत आणि कशा प्रकारे मेन्यू होता, गोडधोड काय काय होतं ते आपण समोर बघतोय। गुलाबजाम होता, रबडी होती, तसंच त्याचबरोबर आपण बघतोय इतर पदार्थ देखील आहेत। पनीरची सुंदर अशी भाजी। अमित ठाकरे यांचा विवाह सीकेपी पद्धतीने पार पडलेला आहे आणि सीकेपी लोकांची खासियत असलेले खाद्यपदार्थ जेवणात समोर दिसत आहेत। डेझर्ट मध्ये नेमकं काय काय होतं ते आपण बघतोय। अमित ठाकरे यांचा विवाह सोहळा हा अमित आणि मिताली यांचा विवाह सोहळा जो आहे तो संपन्न झाला। आपण जर पाहिलं तर संपूर्ण विवाह सोहळा जो आहे तो सीकेपी पद्धतीने झाला आपल्याला पाहायला मिळाला। साहजिकच पहिल्यांदा जे आहे ते गणेश पूजन जे आहे ते करण्यात आलं। वधू आणि वराचं गणेश पूजन झालं आणि त्यानंतर सीमांत पूजन जे आहे ते पार पडलं आणि त्यानंतर प्रमुख म्हणजे नवरी जे आहे तिला डोलीतून लग्न मंडप जे आहे त्या लग्न मंडपाच्या इथं आणण्यात आलं आणि त्यानंतर अक्षदा टाकून लग्न सोहळा हा संपूर्ण पार पडलेला आपल्याला पाहायला मिळाला। नंतर वधू वराने जे आहे ते वरमाला घातल्या। मुख्य लग्न सोहळा पार झाल्यानंतर जे वधू वराचे आई वडील आहेत त्यांनी कन्यादान केलं आणि कन्यादान झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर होम हवन जे होतं ते होम हवन झालं आणि त्यामध्ये 7 फेरे जे आहे ते नवरा नवरीने किंवा वधू वरांनी घेतले आणि हा सगळा सोहळा जो आहे तो आपण जर पाहिलं तर संपूर्ण सोहळा जो आहे तो सीकेपी पद्धतीने संपूर्ण पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन हरीश नेगीसह विनायक डावरू, TVN मराठी, मुंबई।